म्हणून मी आज जास्ती काय टीकात्मक बोलू इच्छित नाही। मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती सरकारने जे केलेलं काम, आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहात, महायुतीने केलेलं काम हे लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे। आज एवढं काम आपण राज्य सरकारने केलंय, केंद्र सरकारने केलंय, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आता 12 तारखेला आपण मुंबईमध्ये शिवडी नावाशेवा प्रकल्प आपण सुरू करतोय। 22 किलोमीटरचा समुद्री मार्ग अटल सेतू या नावाने आपण तो सुरू करतोय। आणखी कोकण जवळ येणार आहे, आणखी कोकण जवळ येईल, आणि म्हणून ही विकासाची कामं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे। सरकार आणि जनता याच्यातला दुवा तुम्हाला बनायचा आहे। आपण राज्यभरामध्ये शिवदूत ही संकल्पना जी आहे ती आपण मांडलेली आहे, त्या नियुक्त्या देखील आपल्याला करायच्या आहे। आणि खऱ्या अर्थाने हे जे काही लाभ आहे, हे निर्णय काय आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण जर केलं तर मला वाटतं आपण या जनतेला जे सरकारने घेतलेले निर्णय माहीत पडतील, त्याचा लाभ जनतेला घेता येईल। आणि त्याचबरोबर या शिवदूतांनी सरकारचे दूत बनून घरोघरी जाऊन या ठिकाणी शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे। कोणी वंचित राहिलेला असल्यास त्यांना लाभ देण्यासाठी जी काय मदत करायची आहे ती आपण केली पाहिजे। शासनाने गेल्या 1.5 वर्षात या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे जे काही केलं त्याची एक पुस्तिका आपण तयार करू, आणि ती पुस्तिका देखील आपण घराघरामध्ये लोकांना पोहोचवली पाहिजे। कारण त्याच्यातून त्यांना माहिती पडेल की शासनाने कुठले कुठले निर्णय घेतलेले आहेत। त्याचबरोबर या लाभार्थ्यांशी आपला पक्ष जोडण्याचं काम देखील आपल्याला करायचं आहे। आणि आपल्याला माहित आहे, मी फील्डवर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही। त्यामुळे मी प्रत्यक्ष फील्डवर जातो, काम करतो। स्वच्छता अभियान सुरू केलं, पोटदुखी सुरू झाली, कारण लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ लागले। पण फक्त मुंबई स्वच्छ करून मी थांबणार नाही, तर या महाराष्ट्रामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता मोहीम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवू, महाराष्ट्र स्वच्छ सुंदर करू। आणि त्याचबरोबर जे कोणी या विकासाच्या विरोधात, आपल्या विरोधात उतरतील, त्यांची सफाई आपल्या माध्यमातून होईल।